नमस्कार, मी सोनल होम किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे. छोले भटुरे सर्वांनाच आवडतात आणि तुम्हालाही खायची जरी इच्छा झाली तरी तुम्ही हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी बनवून खाऊ शकता. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी दोन वाट्या मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आज आपण मैद्यापासून छोले भटुरे बनवणार आहोत. ह्यामध्ये मी अर्धा वाटी रवा घेतला होता, बारीक रवा, तो घालून घेतलेला आहे. अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे आणि दही घालून घेतलेला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे. चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. 1 चमचा मी तेल घातलेला आहे. तेलामुळे भटुरे असे खुशखुशीत होतात आणि छानही होतात, फुगतातही छान. त्यामुळे मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि हे मिश्रण सर्व असं मी मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सर्व पीठ एकत्र होईल आणि सर्व साहित्य एकसारखं सर्व पिठामध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आणि याच्यामध्ये एकदम असं पाणी घालायचं नाही. थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं, छान असं मऊ होईपर्यंत. हे पीठ असं जास्त कडकही नाही ठेवायचं आणि मऊही नाही ठेवायचं. मध्यम असं मऊ झालं पाहिजे, म्हणजे आपले भटुरेही छान होतात. तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ कसं मऊ असं मळलेलं आहे, जास्त कडकही नाही. आता हे आपण अर्धा तास असंच ठेवून देणार आहोत. त्यामुळे पीठही छान मेल्ट होईल आणि आपले भटुरेही छान होतील. त्यामुळे आता हे मी अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे आणि आता आपण छोले शिजत घालणार आहोत. इथे मी 1 वाटी छोले घेतले होते, ते रात्रभर भिजत ठेवले होते. साधारण मी 200 ग्राम छोले घेतलेले आहेत. आता हे मी कुकरला लावून त्याचे 4 शिट्टे करून घेणार आहे. जेवढे छोले आहेत तेवढेच पाणी घालून घ्यायचं. इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, छोले बुडतील एवढंच. त्याच्यावरती जास्त पाणी घालायचं नाही, कारण कुकरमधून ते पाणी बाहेर येऊ शकतं. आता 2 तमालपत्र घालत आहे मी. ह्यामुळे छोलेला असा छान असा सुगंध येतो. 1 चमचा मीठ घालत आहे. मीठ असं छोलेमध्ये छान मेल्ट होतं, त्यामुळे छोले शिजतानाच मीठ घालायचं. त्याच्यामुळे भाजी करताना जास्त आपल्याला मीठ घालायची गरज पडत नाही, भाजीही छान होते. आता हे मी कुकर गॅसवर ठेवत आहे आणि 4 शिट्ट्या करून घेत आहे. तोपर्यंत आपण छोले करण्यासाठी मसाला तयार करणार आहोत. आता छोले आपले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान छोले शिजलेले आहेत. ते 4 शिट्ट्यामध्ये छान असे छोले शिजतात. इथे मी 2 कांदे घेतले होते, त्याची पुरी करून घेतलेली आहे. 2 टोमॅटो घेतले होते, त्याची मी पुरी करून घेतलेली आहे. 2 चमचे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे. 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि 1 वाटी कांद्याची पुरी घातलेली आहे. कांद्याची पुरी छान अशी परतून घ्यायची, त्याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपला कांदा भाजलेला आहे, ते पाणी पूर्ण त्याचं कमी झालेलं आहे. आता मी 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालत आहे. छान असं ते भाजून घ्यायचं, सर्व भाजलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी टोमॅटोची पेस्ट घालत आहे. ते आपल्याला पूर्ण मिक्स करून भाजून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत. आता मी टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे आणि हे छान भाजून घेणार आहे, पूर्ण हे पाणी शोषून घेईपर्यंत. आणि आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. छान असं भाजलेलं आहे, याच्यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे. आता आपण इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं होतं. आता मी अर्धा चमचा हळद घालत आहे. अर्धा चमचा मी जिरे पूड घातलेली आहे. अर्धा चमचा मी धनेपूड घातलेली आहे. हे सर्व मसाले छान असे भाजून घ्यायचे, त्यामुळे छोलेच्या भाजीला छान कलर येतो. सर्व असं मसाले मिक्स होऊन भाजून घेतलेले आहेत, छान असे भाजलेले आहेत.
आता इथे मी 2 चमचे छोले मसाला घालत आहे. जर तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला घालू शकता. त्यामुळे छोलेची भाजीसुद्धा छान होते आणि टेस्टही छान लागते. आता मी 2 चमचे छोले मसाला घातलेला आहे आणि पूर्ण मसाला असा भाजून घेतलेला आहे. आता इथे आपण छोले शिजवलेले आहेत ते पूर्ण मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहेत. छोले शिजवताना जे मी पाणी घातलं होतं तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त मीठ टाकायची गरज नसते आणि भाजीसुद्धा छान होते. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे. भाजीला अशी उकळी फुटलेली आहे. तर वरतून मी कोथिंबीर घालत आहे त्यामुळे भाजी किती छान दिसत आहे. आता आपण भटुरेची तयारी करूयात. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता पीठ किती छान मुरलेलं आहे ते आणि किती सॉफ्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहोत पुऱ्यांसाठी. अशा पद्धतीने गोळे केल्यामुळे पुऱ्या सर्व एकसारख्या होतात. अशा पद्धतीने मोठे मोठेच गोळे करायचे आणि पुऱ्या जास्त पातळ लाटायच्या नाहीत. थोड्या जाडसरच ठेवायच्या, त्याच्यामुळे सॉफ्ट अशा पुऱ्या होतात आणि खुसखुशीतही लागतात. आता आपण इथे पुऱ्या लाटून घेणार आहोत. तुम्हाला जेवढ्या पुऱ्यांचा आकार आवडतो तेवढ्या त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटू शकता. मला थोड्या मोठ्याच लागतात म्हणून मी एवढ्या मोठ्याच लाटून घेते. एका साईडून पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे छान अशा फुगतात. पाहू शकता इथे मी किती आकाराची पुरी लाटलेली आहे ती. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये पुऱ्या घालून घेणार आहोत आता आपण. तेलामध्ये एक एकच पुरी सोडायची त्यामुळे छान अशी भाजून निघते, करपत नाही आणि पुरीही खुसखुशीत होती. अशा पद्धतीने मी तेलामध्ये एक एक पुरी सोडणार आहे आणि छान अशी भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी पुरी फुगत आहे ती आणि खातानाही खुसखुशीत राहते. लास्टपर्यंत पुरी अशीच राहते. मस्त असे भटुरे आपले तयार झालेले आहेत. किती टम्म फुगलेली आहे पुरी आपली आणि खुसखुशीतही लागते. अशा पद्धतीने आपले भटुरे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.